आंबेहोळात अनोख्या उपक्रमाने शेकडो बहिणी सुखावल्या। खरं तर दिवाळी सण आले की कपडे, फटाके किंवा अन्य गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येते। मात्र यास आंबेहोळ गावाचे सरपंच भरत चव्हाण हे अपवाद ठरले आहे। रांजणगाव आंबेहोळ गट गणातील शेकडो बहिणींना बोलावून त्यांनी अनोख्या पद्धतीने भाऊबीज सण हे साजरे केले आहे। यावेळी जमलेल्या बहिणींनी चव्हाण यांचे औक्षण केले। तदनंतर भरत चव्हाण यांनी या बहिणींना साडी व फराळ भेट म्हणून दिली। त्यानंतर या बहिणींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हे उपक्रम मी राबवित असून याचा विलक्षण आनंद आहे। या भाऊबीजेला एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या बहिणी उपस्थिती लावून शुभाशीर्वाद दिले आहे। येणाऱ्या काळात निश्चित रांजणगाव आंबेहोळ गट गणात भव्य दिव्य काम करू असा मानस भरत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे। पहा याबाबतचा विशेष वृत्तांत। गेल्या 4-5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम भाऊबीजचा आणि गावात गोरगरिबांना आणि विधवांना, काही महिलांना आपण देत राहायचो। दर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक मिठाई, साडी, कपडा, फराळ हा वाटप करत राहायचो। हा उपक्रम मला राबवताना एक 4-5 वर्ष असाच विचार आला का फटाक्याचं सर्व काही गावात फटाके जास्त फोडतावा, तर आपण या फटाक्याचं न फोडता आपण दिवाळीला काहीतरी लोकांना फराळ किंवा कपडे देत राहावं। तर मला थोडेफार प्रतिसाद भेटायचा काहीतरी याच्यानं। पण आज हा जो प्रतिसाद आहे बहिणींचा, भाऊबीजला जो हा मला प्रतिसाद भेटला, त्या प्रतिसादचं आज मी त्यांचं तर काही हे पडू शकत नाही भाऊ या नात्यानं, पण असं त्या बहिणीने माझ्या पाठीशी राहावं। आंबेहोळ गटातून आणि गणातून सर्व बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं। आज हा प्रतिसाद कमीत कमी माझ्या गावात जवळजवळ 800 ते 1000 बहिणी आज गावात होत्या आणि त्यांनी फराळ आणि साड्या, मिठाई हे त्यांना आपण दिल्या, तर त्यांनी स्वीकार केल्या आणि मला आशीर्वाद दिला। या आशीर्वादचं परतफेड मी अजून पुढं काहीतरी चांगल्या कामानं, गावातल्या कामानं आणि गटातल्या कामाचं हा मी त्यांना करून दाखवेन। तसंच आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनीही चांगला प्रतिसाद दिलाय, त्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मी स्वीकारतो आणि तसंच माझ्यावर त्यांनी प्रेम ठेवावं आणि आशीर्वाद द्यावं हीच मला देवाकडून प्रार्थना। सर्वांना जय शिवराय, जय शिवलाल। खरंच तर आमचे जे काकाश्री भरत शेठ चव्हाण सरपंच, त्यांनी खरंच खूप चांगला काम केला। इतर फिजूल खर्च न करता दिवाळीच्या वेळेस अनेक लोकांनी 10-12 हजार रुपयाचे फटाके फोडले, पण त्याने इतर फिजूल न खर्च करता लाडकी बहीण त्यांना भाऊबीजच्या निमित्ताने साडी वाटप व मिठाई वाटप केली। खरंच काका तुमचं खूप खूप आभार। असंच लोणजे आंबेहोळ गावाची जनता कायम तुमच्या पाठीशी राहील।